लसूण पण टाकलं आहे, आलं पण टाकलं आहे आणि ह्याच्यामध्ये ॲक्च्युली आधी मसाला टाकला आहे आम्ही, म्हणजे लाल तिखट टाकलं आहे. टाकलं त्यामुळे त्याचा कलर असा झाला. त्यामुळे कलर तो थोडासा लाल दिसतोय. शप्पथ. हां हा हा. अरे मोठा आहे. हो हो हो. कोळसा आहे का? अच्छा, तंबाखू नाही लावत ना. आज ढग येत रे. गेले 1 तारखेपासून, बरोबर 1 तारखेपासून आपण रेग्युलर शूट सुरू करायला सुरुवात केली आणि 5 तारखेपासून आपण व्हिडिओज टाकायला सुरुवात केली. तर आता काल एक व्हिडिओचा खाडा झाला होता, नाहीतर लाईव्हवर तर मी भेटतोच आहे तुम्हाला. आणि नवीन नवीन जागे आपण जातो तेव्हा झोप मिळत नाही, तर थोडं खूप असं टायर्ड झाल्यासारखं वाटत होतं एवढे दिवस. पण इकडे आलो आणि इकडे पण मला असंच वाटलं की रात्री झोप मिळते का नाही. पण झोपलो, खूप मस्त झोपलो रात्री, खूप मस्त झोप लागली. म्हणजे एवढी धावपळ जी केली आहे महिनाभर मी, त्यात मला आज पहिल्यांदा, म्हणजे ह्या महिन्यामध्ये पहिल्यांदा एवढी चांगली झोप मिळाली आहे. आणि सकाळी पण विदाऊट अलार्म उठलो. हा जो पक्ष्यांचा आवाज आहे ना, हाच एक अलार्म होता. इतका मस्त ह्या पक्ष्यांचा आवाज येतो आहे, आत्ता पण येत असेल तुम्हाला. आणि ना असे एक वेगळी फिलिंग येते, एकदम रिलॅक्सिंग, पूर्ण रिलॅक्स झालो आहे. नेटवर्क नाही आणि कुठली वर्दळ नाही आणि कसलाच गाड्या घोड्यांचा आवाज नाही, नुसते पक्षी आहेत आणि सगळीकडे मस्त असं हिरवंगार जंगल आहे. आणि त्यात आता कसं सगळा रानमेवा तयार व्हायला सुरुवात झाली आहे. रानमेवा पण आपण खाल्ला. इकडे आंब्याची झाडं आहेत, फणस आहेत, म्हणजे अशा सगळ्या गोष्टी ज्या आहेत ना, त्या खूप अशा म्हणजे खूप अवेलेबल आहेत ह्या सगळ्या गोष्टी. फारशी ह्या गोष्टींसाठी मेहनत करायची गरज नाही. अच्छा, काजूचं पण, हे पण सकाळचंच खायचं? सकाळचं म्हणजे दुपारच्या अगोदर? बोंडूचं म्हणतो वरचा जो पाडला पडलेला आंबा जो आहे ना, हा कसा ओळखायचा. आता आपण रात्रभर पडले असतील किंवा काय, तर ते आपण रायतासाठी निवडायला आलो, तर हे जो हा डिंक आहे ना, हा ताजा असेल, असा गळत असेल, किंवा हा तर साईडला डिंक आलाय ना, याला बोटाने लावलं तर एकदम पाणी पाणी असतात, म्हणजे तो ताजा आहे, म्हणजे आजचा पडलेला आहे किंवा आता सकाळी पडलेला असेल. आणि हा जर एकदम सुकला ना,
खराब होत नाही तो आंबा लगेच एका दिवसात, पण आपल्याला कळतं काय आपण ताजे आहेत तर ताजेच निवडूया. हापूस कसं रे ते खाल्लं तरी त्याची नॅचरल टेस्ट वाटत नाही, चांगले वाटते पण ते कळून येते नाही आर्टिफिशियली बनवलेलं आहे असं असं. पण ही जी रानातले आंबे आहेत ना याची आपली एक आगळीवेगळीच चव असते. एवढी जमा केलीत ॲक्च्युली, ही पण जास्त झाली ना रायत्यासाठी, बऱ्यापैकी केलीत जमा पिकली. काकी माझी मोठी. अच्छा. काका होते ना. रस आहे जो शेवयांसोबत आपण खाणार आहोत, त्याच्यामध्ये खोबऱ्याचा मिक्सरला लावलाय, ब्लेंड केलाय. अच्छा, खोबऱ्याचं गर. हां, खोबरं किसून ते मिक्सरला ब्लेंड करून घेतलं आणि त्याच्यामध्ये जिरं टाकलंय आणि हे आता ह्याच्यावर ठेवलं, गॅसवर ठेवलं. अच्छा, जिरा त्या ज्यावेळेला मिक्सरला लावलं ना तेव्हाच टाकलंय. आणि त्याच्यामध्ये ते दूध काढून घ्यायचं का ते पूर्ण? नाही, दूध काढायची गरज नाही, तेवढा काय रिचनेस द्यायची गरज नसते. हे जे असं रॉ आहे ना, थोडंसं ते शेवयांसोबत असं चिकटलं पाहिजे, त्याच्यासाठी म्हणून तो थोडंसं घट्ट पाहिजे. मग ते त्याच्यामध्ये आपण आता गूळ ऍड केलंय आणि हे गरम करून एकदा जिरा आणि गूळ आणि वेलची टाकायची, थोडीशी मिरची, वेलची. ठीक आहे. तांदळाचं पीठ आहे ना उकळायला ठेवलंय हे हो, आपल्याकडे जे घरातलं भाकरीचं पीठ असतं त्या पिठापासून हे गोळे बनवतात. गोळे बनवताना पण कसं आहे की चुलीवरती एका साईडला पाणी गरम ठेवतात, तेच पाणी जे बॉईल होतं ते पाणी त्या पिठामध्ये यूज करायचं. अच्छा, म्हणजे गरम पाणी. आणि त्या पिठाचं जस्ट थोडासा असं हे झालं पाहिजे, म्हणजे त्या पिठाला पाण्याचा थोडासा उलसा मिळाला की ते गोळा जसा बनेल ना तसं ते पाण्यात सोडायचं, म्हणजे थोडं बॉईल होईल, स्टीम होईल, मग वरती येईल. वरती आल्यानंतर मग शेवग्यातून नूडल्स आपण काढतो. ओके. याच्यामधनं नूडल्स काढणार आपण. खोबऱ्याचं तेल लावलंय त्याला. बरीच तयारी चालू आहे इथे. पूर्ण डिटेल विचारूया आपण स्मितेशला. बऱ्याच इंटरेस्टिंग गोष्टी सुरू आहेत इथे. थोडी डिटेल देशील का काय चालू आहे? आता हा पारंपरिक शेवगा आहे आणि या शेवग्यापासून आपण शेवगा ज्याच्यापासून आपण आता शेवया करणार आहोत, म्हणजे नूडल्स करणार आहोत. आता आपण बघतो ते पितळीचं किंवा असं भांडं येतात किंवा ऑटोमॅटिक आता सगळ्या गोष्टी झाल्यात, पण आम्ही अजूनही हा जुना हे साचा वापरतो. आणि आता हे जे आहे ह्याला प्रेशर देण्यासाठी वापर होतो. म्हणजे आता ह्याच्यामध्ये गोळा टाकला तो की तुम्ही इथून असं ते प्रेस करायचं, खालून शेवया येणार. हे पिठाच्या गोळेवरती येतात. मोठे केलं काय वाटतं गोळे? पीठ पण नरम हो खाया, असं लय वाला जाव खाया, एकदम समजत नाही, कधी करू नाही ना, त्याच्यामुळे अंदाज नाही, अंदाजे खाया. हे पूर्ण भाताचंच पीठ आहे ना, यात दुसरं काही ऍड केलंय? नाही ना. या डिशला म्हणतात काय नाव? या डिशला शिरवाय रस म्हणतात. शिरवाय. आमच्याकडे आम्ही शेवया रस म्हणतो. शेवया रस. कोकणात प्रत्येक ठिकाणी वेगवेगळ्या नाव आहेत. अच्छा. असं कुठे शिरवाळे म्हणतात, कुठे शेवया म्हणतात. तर शेवयांसोबत खोबऱ्याचा रस म्हणजे आमच्यासाठी स्वर्गसुख आहे. ते आम्ही होळीमध्ये बनवतो. पण आता कसं झालंय की आता हे रेस्टॉरंट वगैरे मध्ये मिळत नाही, त्याच्यामुळे आम्ही इथे घरी बनवतो. आणि आम्ही बनवतो त्यासोबत आमच्याकडे येणारे पाहुणे सुद्धा बनवतात. त्यामुळे जे आपल्या ताटात येतं तर ते ताटात येताना कसं बनलंय, काय बनलंय, हे जर का आपण बनवलं ना तर ते खाण्यात जो गोडवा असतो किंवा आपण ते म्हणू शकतो ना, खाण्यात जे समाधान असतं ना, ते आपल्याला इथे मिळतं आणि ते तुम्हालाही मिळेल. मी नारळाचा रस बनवला. अच्छा, खाताना कसं रस जो आहे ना तो नुसता टेस्ट करून बघूया आधी. मस्त. ते असं मोदक मध्ये घालतात ना तसं तसंच वाटणार. म्हणजे आमटी भात सारखं खातं तसंच हे करायचं ना. हे ना हे मिक्स नाही करत बसायचं भातासारखं, उचलायचं आणि डायरेक्ट तोंडात घालायचं आहे. म्हणजे इकडं आलो आणि स्मितेशचे ऑलरेडी मी इंस्टाग्रामवर व्हिडिओज बघितले होते.
त्याची इंस्टाग्रामची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये मिळेल किंवा तुम्हाला त्याची ID इथे दिसत असेल तर तुम्ही त्याला फॉलो करू शकता आणि ह्या सगळ्या ज्या डिश आहे याची एक छोटी छोटी झलक तुम्हाला बघायला मिळेल. आणि जर इकडे याल तर तुम्हाला हे सगळं एक्सपिरियन्स करायला मिळेल, तुम्हाला बनवता येतील, याचा आनंद घेता येईल आणि आस्वादसुद्धा तुम्हाला त्याचा घेता येईल, टेस्टसुद्धा तुम्हाला करता येतील. आणि खूप भन्नाट. इकडे यायच्या अगोदर मी थोडंसं असं डोक्यामध्ये होतंच की मला ह्या सगळ्या गोष्टी बघायला मिळणार आहे, एक्सपिरियन्स करायला मिळणार आहे, जसं तो सांगत असतो त्याच्या व्हिडिओजमध्ये, त्याच्या रील्समध्ये. पण येऊन जेव्हा मी एक्सपिरियन्स करतोय ना तर त्याची मजा जी आहे ना, खरी मजा ती मला घेता येते. आणि तो एक्सपिरियन्स जो आहे, खराखुरा एक्सपिरियन्स आहे ना, तो खरंच म्हणजे काय म्हणतात त्याला आपण, अविस्मरणीय बोलू शकतो. म्हणजे तो तुमच्या मेमरीमध्ये राहून जाईल. तो तो असा हा एक्सपिरियन्स आहे. काल येताना आपण जे तळं बघितलं होतं तिकडे काहीतरी मरळ फार्मिंग वगैरे असं काहीतरी होतं, तर त्याची थोडीशी माहिती घ्यायला आपण चाललोय. आणि जर आपल्याला तिकडे फिशिंग करायला मिळाली वगैरे तर ते सुद्धा आपण चेक करणार आहोत. सगळ्या गोष्टी मला वाटतं तिकडे गेल्यावरच कळलं, आत्ता जास्त काही बोलता येत नाही. आधी जाऊन तिकडे चेक करूया ते परमिशन देतात का नाही किंवा माहिती देतात का नाही. ठीक आहे, काय नाही काही पण कॅमेरा कशाला करतो त्यांनी काय आम्हाला वाटलं मरळ आहे, जसं स्मितेश म्हटलं तर मरळ नाही आहे, पँगेसियस कॅटफिश आहे. तोच मला डाऊट पडला. तिकडे ते केज कल्चर आहे ना, तर त्याच्यामध्ये मरळ कसे काय पाळू शकता एवढ्या आतमध्ये. मरळ अशी मोठी होत नाही आणि नेमके इथे मोठे मोठे पँगेसियस असे उफळले वरती आले पाण्याच्या वरती. बघूया जर कोणी भेटलं की आणि आपल्याला जर परमिशन मिळाली इथे फिशिंग करायची तर करूया फिशिंग. साधंच गव्हाचं पीठ आहे आणि हे बिस्किट ॲड केलं याच्यामध्ये, पार्लेजी बिस्किट, आणि हे गव्हाचं पीठ, तेवढंच आहे. जास्त काही तयारीमध्ये आलो नाही आपण, कारण की इकडे मोठे मोठे मासे फिरत आहेत पँगेसियस. आणि दुसरा प्रॉब्लेम म्हणजे इथे कोणाला विचारायचं काय माहिती नाही. आम्हाला इथून उठवू पण शकताय, तरी आम्ही फिशिंग करतोय रिस्क घेऊन. आणि मासे मस्त इथे फिलोमेंटस बार्ब जे मोठे फार कमी बघायला मिळतात ना, ते मासे सुद्धा आहेत. लहान आहेत, त्यांना मायक्रो हुक फिशिंग करावी लागेल. पण नेमका आपला रॉड पण तुटला आहे, इंद्राचा एक रॉड तुटला आहे. एकच रॉड आहे आज आणि एकाच रॉडवर आपण खेळणार आहे. ठीक आहे, हे असे गुच्छागळ 6 गळ आहेत. ही कास्ट प्रोची रील आहे, फिशहॉलिक कास्ट प्रो 4000 सिरीजची. दिसते का बघ. आपल्या व्हिडिओमध्ये वापरण्यात येणारे सगळे टॅकल्स गॅलेक्सी टॅकल शॉपमधून आहेत. इथे त्यांचा नंबर आहे, फोन नंबर आहे. तुम्हाला काही गोष्टी कळल्या नाही तर स्क्रीनशॉट काढा आणि ह्या नंबरवर व्हॉट्सअप करा, सगळी माहिती मिळेल. मासे मस्त उफळत आहेत, पण आता हे बेट खाता की नाही माहिती नाही. त्यांना दुसऱ्या बेटची जर सवय असेल तर जरा अवघड वाटतं हे बेट खाणं. फिशिंग लाईन पण आता ही लीडर होती ना, तीच लावतोय. आणि असंच ही तुटलेली टीप आहे, याच्यावर मिळाला. अरे 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 रॉडच तुम्ही पकडली का? नाही, मला वाटलं नाही एवढे लोक काय. आला हा ऑलिव्ह बार्ब आहे, सॉरी. अरे 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 हे स्पिनरवर पण मिळतात बरं का. सुपर मासा आहे. फिलोमेंटस नाही आहे, ऑलिव्ह बार्ब आहे. अरे ऑलिव्ह बार्ब आता पळीव बार्ब होतोय. चांगलं लागतं खायला. खा. राहू दे मग. हे चढणीच्या माशांमध्ये पण मिळतात बरं का. याचा हा स्पॉट बघा, याच्यावरनं आणि याचे खवले बघा, याच्यावरनं ओळखू शकता हे मासे. पहिला कॅच झाला. ह्यावेळेस जरा ना ते पिठाचे गोळे जे आहेत ते मोठे मोठे लावलेत, आधी बारीक लावले ते. होपफुली ते मोठे दिसतील, कारण की मागच्या वेळेस आपण जेव्हा मुरबाडला गेलो होतो फिशिंगला त्यावेळेस एकदम मोठे मोठे गोळे लावले होते पिठाचे, तेव्हा जाऊन त्यांनी उचलले होते. थोडं आवडलं ना त्याला, मग पूर्ण तोंड. अरे हे खाते, हे खाल्लं, अडकलंय का काय, ढिल्ला पडला दोरा. शप्पथ. हां हा अरे मोठा आहे. हो. हे चालू आहे का माईक? चालू आहे ना.
थांब येऊ दे आधी मासा दमू दे मग. ड्रॅगचा साऊंड किती मस्त आहे बघा हे रीलचा. फिशहॉलिक कास्ट प्रो 4000 सिरीज. झाली ताकद संपली. अरे नाही रे. होई मोठा आहे रे. ओ मोठा आहे रे. मोठे गोळे जेव्हा लावले होते ना तेव्हा मिळाला आहे पूर्व एक्सपिरियन्स. बापरे केवढे बारीक गळ्यावर मिळाले. हा हा ना पूर्ण गुच्छाच गेलाय. अरे 6च्या 6 गळ गेले त्यांनी. दगडांमध्ये तंगूस घासून देता येत नाही. तंगूस नाही सॉरी ब्रेडेड लाईन. अरे त्यांनी काय केलं कॅटफिश आहे ना श्वास घेतला वरती मग थोडी ताकद मिळाली त्याला परत खाली गेला. मग काय करू सोडून देऊ का. मोठाच्या मोठा आहे रे. केवढा आहे तो. हे असे जाड असतात. स्मितेश म्हणत होते मरळ. थांब थांब थांब. अरे बापरे केवढा आहे. इकडे आहे प्रणव या साईड. आई गो. अरे बाप उचलता येत नाही एवढा मोठा. आई शपथ. थंबनेल घे प्रणव मागून घे. पूर्ण दिसतोय. अरे बाप. ठीक आहे. आई गो काय करू याला.
केवढा असेल रे बापरे हा. अरे बापरे, नाही ते तरी कमीत कमी 10 केजी प्लस असेल हा. 15 kg वरती येतो. हा जाऊ दे नको. मस्त. एक जरी मासा पकडला नाही एवढा मोठा तरी खूप सॅटिस्फॅक्शन मिळतं असं. आणि वाटलं नव्हतं मिळेल. मासे तर दिसले होते पण दरवेळेस आपलं असंच होतं, मासा दिसतो सगळं असतं पण मासा मिळत नाही. पण आज एकदम अनएक्सपेक्टेडली इकडे तर मी बिलकुल विचार केला नव्हता की स्मितेशच्या इकडे फिशिंग होईल, नानीच्या वाड्याच्या इकडे. आता आपल्याकडे गावठी चिकन आहे. नानीच्या वाड्यात गावठी चिकन कसं बनतं म्हणजे गावठी कोंबड्याचं जी रेसिपी आहे ती कशी बनते हे बघणार आहोत. मीठ घेतलं. त्याच्यानंतर हे आहे हळद. मसाला म्हणजे कोणता? मालवणी हा मसाला. मालवणी मसाला आहे म्हणजे सगळे खडे मसाले वगैरे असतात, खोबरं, मीठ, हा, हा. हळद सगळं असतं याच्यामध्ये. हा मसाला थोडा वेळ याला मॅरिनेट होईल. लसूण ठेचून घेतलं ना. हे दालचिनी, हे स्टारफूल आणि तेजपत्ता. तेजपत्ता. तेल आपलं जेवढा चिकन वगैरे असेल ना त्याच्या हिशोबाने आपण घ्यायचं. तर आता इथे मी 4 चमचे टाकले. तेल तापायला चालू झालंय. खडे मसाले टाकून घेऊया. सोबतच लसूण सुद्धा, त्याच्यासोबत कांदा. गरम मसाला. हो हो सगळं टाकून घ्यायचं. याच्यामध्ये काय काय? खोबरं, कांदा भाजून घेतलाय. अच्छा. त्याच्यासोबत लसूण पण टाकलंय, आलं पण टाकलंय आणि ह्याच्यामध्ये ॲक्च्युली आधी मसाला टाकलाय म्हणजे लाल तिखट टाकलं त्यामुळे त्याचा कलर असा झाला. त्यामुळे कलर तो थोडासा लाल दिसतोय. लाल तिखट म्हणजे काय? तुमचा मालवणी मसाला. लाल तिखट म्हणजे मालवणी मसाला. काय येतो तुम्हाला कुठला बार्बेटचा? हे आता झालेलं आहे. आपण सगळं मीठ वगैरे चेक केलं. आता आपण उतरून घेऊया आणि जेवायला घेऊया. स्मितेश कांदा कापतोय तोपर्यंत आपण घेऊया वाढून. मालवणी पद्धतीचं चिकन, गावरान चिकन. मला उघडं बसता येणार नाही. तुम्ही आता उघडाच बसलो असतो. उघडे बाबा नको आम्हाला. तर असं हे जेवण आहे नानीच्या वाडूमधलं. व्हेज नॉन व्हेज असे बरेच प्रकार आहेत. शिजलाय का बरं? हा मस्त मस्त एकदम मस्त. तर असे 2 दिवस होते नानीचं वाड्यातले. तर मी तुम्हाला आवर्जून सांगेल की तुम्ही नानीचं वाडो इकडे
व्हिजिट करा. इथे स्मितेशचा नंबर आहे आणि त्याची इन्स्टा आय डी तुम्हाला इथे दिसत असेल. तर प्लीज एकदा नक्की स्मितेशला कॉन्टॅक्ट करा. याच्यापेक्षाही जास्त तुम्हाला जर माहिती हवी असेल तर. आणि आजपुरतं एवढंच. भेटूया उद्या सकाळी.